पपई लागवडीचे आधुनिक तंत्र या विषयावरती शहादा येथील दोंडाईच्या रस्त्यावरील बालाजी लॉन येथे चर्चासत्र संपन्न। याबाबत सविस्तर वृत्त असे। नॉन यूज सीड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व क्रोमिक्स बायोटेक्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पपई लागवडीचे आधुनिक तंत्र या विषयावरती येथील दोंडाईच्या रस्त्यावरील बालाजी लॉन येथे चर्चासत्र संपन्न झाले। यावेळी नंदुरबार जिल्हा फळ बागायतदार संघटनेचे अध्यक्ष अभिजित पाटील तसेच जिल्हाभरातून शेकडो पपई उत्पादक शेतकरी उपस्थित होते। यावेळी कंपनीचे अगस्ती गोवर्धन, कौस्तुभ राऊत, सचिन भिडे, महेश गुरव, अशोक जाधव यांनी उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली। राज्यात सर्वाधिक पपई लागवड खानदेशात केली जात असून त्यात नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुमारे 5000 हेक्टर क्षेत्र लागवड असून यापैकी 4500 हेक्टर एकट्या शहादा तालुक्यात लागवड आहे। त्यापाठोपाठ धुळे जिल्ह्यात 1500 हेक्टर व जळगाव जिल्ह्यात 2000 हेक्टरवर पपई लागवड आहे। पपई लागवडीतून शेतकऱ्यांना खूप चांगल्या पद्धतीने उत्पादन मिळत होते, परंतु हवामान बदल, जागतिक तापमान वाढीमुळे गेल्या 2 ते 3 वर्षात पपई पिकावरील अनेक समस्यांनी हे पीक अडचणीत आले। हरित क्रांतीनंतर किंवा हरित क्रांतीत महाराष्ट्रातील जमिनीमध्ये 4 ते 5% सेंद्रिय कर्ब होता। गेल्या 15 ते 20 वर्षात सेंद्रिय कर्बाचा साठा वापरून सेंद्रिय कर्ब संपुष्टात आणला, त्याचे योग्य प्रमाणात पुनर्भरण केले नाही हे मुख्य कारण आहे। त्यामुळे जमिनीच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहिला। जमिनीची हवा आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी झालेली आहे व जमिनीतील उपयुक्त जीवाणू, बुरशी यांची संख्या कमी झाल्यामुळे नगदी पिके पपई, केळी, द्राक्ष, कापूस, मिरची इत्यादी एक पीक पद्धतीमुळे हवामान बदलामुळे ठराविक कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढत असून जमिनीचा सेंद्रिय कर्ब कमी झालेला असून जमिनीचा सामू व ईसी वाढल्यामुळे शेतकऱ्यांना पूर्वी मिळत असलेले पपईचे दर्जेदार उत्पन्न कमी झालेले आहे। त्यामुळे पपई पीक विविध कीड व रोगांना बळी पडून पिकांमधील व्हायरस, फुलगळ, फळगळ इत्यादी समस्या जाणवत असून उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे। सर्व शेतकरी वाढत्या उत्पादन खर्चामुळे व कमी उत्पन्नामुळे अडचणीत असून या अडचणीस तोंड देण्यासाठी नॉन यूज सीड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे व क्रोमिक्स बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीच्या वतीने गेल्या वर्षभरात जमिनीचे आरोग्य, पिकांचे आरोग्य, जमिनीतील सेंद्रिय कर्ब, सामू, ईसी, कीड व रोग, एकात्मिक व्यवस्थापन, पीक व्यवस्थापन, जैविक खते, औषधे, हवामान बदल आधारित पीक पद्धती इत्यादींचा गरजेवर आधारित वापर करून उत्तम पद्धतीने पपई पिकाचे उत्पादन घेतले जाऊ शकते, असे यावेळी मान्यवर व्यक्त्यांनी सांगितले। पपई पिकातील मुख्य समस्या आणि व्हायरस: पपया रिंग स्पॉट व्हायरस, लीफ कर्ल व्हायरस, तण व्यवस्थापन, फुलगळ, फळगळ समस्या, जमिनीचे आरोग्य, हवामान बदल, उपयुक्त जीवाणूंचा वापर, एकात्मिक पीक पद्धती, मिश्र पीक पद्धती, बॉर्डर क्रॉप, इन्स्कनेक्ट हाऊसमधील पपई लागवड, उत्तम रोगांची निवड, लागवडीचे अंतर, पपईमध्ये प्लास्टिक मल्चिंग व ऑर्गॅनिक मल्चिंग इत्यादीचा वापर, पपई लागवडीच्या उत्तम पद्धती, तण व्यवस्थापन आदींचे नियोजन केल्यास अधिकाधिक उत्पन्न मिळू शकते, अशी माहिती यावेळी संबंधित कंपनी व अधिकाऱ्यांकडून देण्यात आली। नमस्कार, मी महेश गुरव, क्रोमिक्स बायोटेक डायरेक्टर आहे। तर आम्ही पपयाचा जो व्हायरस हा मेजर प्रॉब्लेम आहे, मुख्य प्रॉब्लेम पपई शेतीमध्ये अडचणींना शेतकऱ्यांचा ठरतोय, तर त्याच्यासाठी गेले 4-5 वर्ष नॉन यूज सीड्स आणि आम्ही त्यांचे एक टीम आणि आमची टीम मिळून काम करत होतो की कसं काम आपल्याला करता येईल की जेणेकरून व्हायरसचा प्रादुर्भाव आपल्याला रोखता येईल। तर त्याच्या अनुभवावरती आम्ही इथे शहादा भागामध्ये आता कैलास पाटील साहेब आहेत आणि असे काही अजून 3-4 शेतकरी आहेत। तर लागवडीपासून जमीन बनवताना बेसल डोस काय असायला पाहिजे, त्याच्यानंतर पाण्याचं व्यवस्थापन कसं असायला पाहिजे, डबल ड्रिपलाईन का असायला पाहिजे, त्याच्यानंतर जे आपण खतं तर घालतो पण जेवढी रासायनिक खतं घालतो त्या प्रमाणात उत्पादन न वाढता हळूहळू जमिनीची प्रत खालावते, ईसी वाढत जातो, पीएच वाढत जातो आणि उत्पादकता कमी होते। तर आम्ही त्यांच्याशी जे संबंधित काम करत गेलो तर जमिनीचे जेवढी जैव विविधता जास्त ठेवू, मग त्याच्यामध्ये बॅक्टेरिया असतील वेगवेगळे, त्यानंतर बुरशी असतील वेगवेगळ्या, की ज्यांच्या वापरामुळे दिलेले अन्नद्रव्य उपलब्ध होण्यासाठी मदत होते। दुसरी गोष्ट, मुळांची वाढ चांगली राहते, त्याचबरोबर जमिनीचा पीएच आणि ईसीचं संतुलन राखलं जातं की जेणेकरून समजा 100 पैकी 60% जरी खतं दिली तर त्याचं रिझल्ट मात्र तुम्हाला 100%च मिळतो। तर जमिनीचं आरोग्य ही प्राथमिकता असायला पाहिजे।
ना की रासायनिक खतांचा वापर करून उत्पादन वाढवणं. जर रासायनिक खतांचा वापर अशाच प्रमाणात वाढत गेला तर काही वर्षानं जमिनीचे वाळूमध्ये रूपांतर होऊन जाईल, उत्पादकता कमी होऊन जाईल. तर आपल्याला एकात्मिक जैविक, रासायनिक आणि सेंद्रिय ह्या तिन्ही घटकांचा, म्हणजे शेवटी जैविक जरी टाकलं तरी त्याला जगण्यासाठी, राहण्यासाठी सेंद्रिय कर्ब जमिनीमध्ये असणं गरजेचं असतं. तर लोकांनी हिरवळीची खतं करणं असेल, वेगवेगळे कंपोस्ट मिळत असतील, राहिलेला जो पालापाचोळा काढलेल्या पिकाचा असेल तो कुजवला पाहिजे. तो जमिनीतून बाहेर न टाकता जमिनीमध्येच गाडला गेला पाहिजे. आणि वेगवेगळे जसं आपण विरजण घालतो तसं शेतीमध्ये जमीन जिवंत करण्यासाठी वेगवेगळ्या जीवाणूंचं, बुरशींचं आपण विरजण घालायला पाहिजे आणि जमीन जिवंत करून सुपीक करायला पाहिजे. खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. इथं काय झालं की पपई ह्याच्यावरती महाराष्ट्रामध्ये पपईवरती व्हायरस ही समस्या खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला जाणवते. आज व्हायरस समस्या मेन प्रॉब्लेम शेतकऱ्यांचा आहे. व्हायरस आता व्हरायटीमध्ये उत्पादनाची क्षमता खूप चांगली आहे, पण ते कुठंतरी जमिनीचं आरोग्य कमी झालेलं आहे आणि आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. त्याची चर्चा आपण तिथं करू. पण त्यांनी फक्त विशेष काय केलं की जमिनीच्या आरोग्याकडे खूप लक्ष दिलं, पिकाची फेरपालट प्रॉपर केलेली आहे, केळीचं कंपोस्ट सगळं त्यांनी कंपोस्ट टाकले, गरजेप्रमाणेच एक्स्ट्रा वापरलेलं नाही. ऑर्गॅनिक, केमिकल आणि जैविक असं सगळं मिलाप करून आणि नोन्यू आणि कोमिस बायोटेक, कोमिसचे काही जैविक बायोलॉजिकल प्रोडक्ट आहे, त्यांनी व्हायरस यायच्या अगोदरपासून काम केलं. नियंत्रण आपल्याला करावं लागेल, एकात्मिक व्यवस्थापन, सर्व गोष्टीचा वापर करायचा आहे. जसं कोरोनामध्ये आपण करत होतो, डोस बी घेत होतो, मास्क बी वापरत होतो, आरोग्याकडे लक्ष देत होतो, गर्दी जात नव्हतो. म्हणजे असं नव्हतं की मला काय होणार, असं म्हणजे सर्व एकात्मिक व्यवस्थापन करून आपण पपईचं पीक आजही चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांना उत्पादन द्यायची क्षमता आहे. आपल्याकडे व्हॅल्यू चेन तयार आहे, सगळे इनपाटकचे शेतकरी पण काम करतोय. पण थोडंसं आणखीन इंटिग्रेटेड जर केलं, करता आलं तर एक चांगलं आपण उत्पादन आणखीन चांगलं मिळू शकतं. आता आपण काही केमिकलचा डोस दिला म्हणून उत्पादन वाढत नाही हे लक्षात घ्या. जमिनीचं आरोग्य दिवसेंदिवस बिघडत जाईल. आता ज्या सिनियर लोक आहेत त्यांची शेती करण्याची पद्धत आणि आत्ताची करण्याची पद्धत पुन्हा कुठेतरी मागं थोडंसं जावं लागणार आहे. जमिनीचं आरोग्य, पाया मजबूत असेल तर तुम्ही उत्पादन किंवा बिल्डिंग उंच बांधायचं तुम्ही बघू शकता. तर जमिनीचं आरोग्य घ्या. आणि बरं, नुसतं मी NPK टाकलं म्हणून चालत नाही. जसं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं अन्न, मीठ, डाळ लागते, भात लागतो, गहू लागतो, साखर, मसाले, मीठ लागतं, तसं जमिनीला सुद्धा जेवढी तुमच्या जमिनीची जैवविविधता, बॅक्टेरिया असतील, फंगस असतील, ॲक्टिनोमायसिस असतील, जेवढे जास्त, पण हे सगळं झाल्यानंतर त्यांना सुद्धा जगायला काय लागतं तर सेंद्रिय कर्ब लागतो. जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब कसा वाढवायचा ह्याच्यासाठी प्रयत्न करा. खतांचं तुम्ही टप्प्याटप्प्याने केमिकल खतं कमी करा, तर पुढच्या पिढीला आपण जमिनीचं ठेवू. आता कनेर मठाला वगैरे जो ऑब्झर्वेशन झालंय किंवा अभ्यास चालू आहे, परभणी विद्यापीठात चालू आहे, जर करायची त्याला आणि तुम्ही त्याला खुराकच दिला नाही किंवा तुम्ही कुठे पीएच त्यातला पीएच ची स्लाइड आहे, ती पीएच कुठल्या पीएचला कुठला न्यूट्रिएंट अवेलेबल होतं जे हिरवं दिसतं. न्यूजसाठी सलाउद्दीन लोहार यांचा स्पेशल रिपोर्ट.